महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज स्मृतिशेष तायडे बाबा तायडे आई यांचा आज आपण स्मृतिदिन या ठिकाणी साजरा करत आहोत। त्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न धम्मोपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। खरं तर आजच्या या कार्यक्रमाची तारीख मला वाटतं बऱ्याच दिवसापासून आईने घेतलेली होती, 1 महिना होऊन गेला आणि सातत्याने फोन करणे आणि कार्यक्रमाची आठवण करून देणे, त्यामुळे पुन्हा या घरी येणे शक्य झालं। आताच उपरवट आईने सांगितले की बऱ्याचशा श्रद्धावंताची इच्छा असते की भंतेजींनी आमच्या घरी यावं, पण आम्हाला इच्छा असते तिथे जाण्याची, पण बऱ्याचदा काही लोकांकडे जाणं होत नाही। तर कदाचित श्रद्धेचा अभाव असेल किंवा काही कामामध्ये आपणही व्यस्त असता, जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा मला नसतो, जेव्हा मला असतो तेव्हा तुम्हाला नसतो, किंवा काही कर्मही कमी पडतात, काहीतरी कारणं असतात, त्याच्यामुळे तिथे जाणं होत नाही। परंतु आत्तापर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा तायड्यांच्या घरी कार्यक्रम असतो आणि ते सांगतात तर तिथे सहज मात्र येणं होतं, म्हणजे असे काहीच अडचण येत नाही, म्हणजे काही बाधा येत नाही। तर ते तेवढी श्रद्धा आपल्या मनामध्ये असेल ते श्रद्धेच्या माध्यमातून मार्ग निघतात आणि मार्ग निघाले की सगळ्या गोष्टी काय मोकळ्या होतात। तर मला वाटतं 1 महिन्यापूर्वी काय 2 महिन्यापूर्वी येणं झालं होतं आईकडे, त्याच्यानंतर लगेच पुन्हा हा कार्यक्रम घडून आला। तर हे श्रद्धेचा एक भाग आहे, श्रद्धेमुळे ह्या गोष्टी घडून येत असतात। तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध या जीवनामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, यशाचं उंच शिखर गाठायचं असेल, तर भगवान बुद्ध म्हणतात की तुमच्यामध्ये शांती आणि तुमच्यामध्ये संयम असला पाहिजे। बऱ्याचशा लोकांना यशाचं शिखर गाठायचं असतं, पण अगदी कमी वेळामध्ये। तुमच्या भाषेमध्ये काही लोकांना श्रीमंत बनायचं असतं, पण एका रात्रीतून। बंगला बांधायचा असतो सोन्याचा, पण एकाच रात्रीमधून, आहे ना। तर तशा गोष्टी काही शक्य नाही आहेत। तर आपल्याला जर साम्राज्य उभं करायचं असेल, आपल्याला जर प्रगती करायची असेल, आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल, तर तुमच्यामध्ये शांती असणं, तुमच्यामध्ये संयम असणं, तुमच्यामध्ये पेशन्स असणं हे फार गरजेचं आहे। जेव्हा आपण आपल्या या संपूर्ण इंद्रियांनी संयमित असतो, तेव्हाच मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने यशाच्या जवळ पोहोचत असता। आणि या इंद्रियामध्ये जर तुमची वाचा, तुमचं मन आणि तुमची काया जर तुमच्या ताब्यामध्ये असेल, काया वाचा मन, तर तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून कोणीही अडवू शकत नाही। बऱ्याचदा आपण प्रगतीच्या पथावर असतो, पण आपली वाणी चांगली नसते, आणि वाणी चांगली नसल्यामुळे काय होतं, आपला घात होतो। बऱ्याचदा काही लोकांच्या रहस्यमय गोष्टी असतात आणि त्यांनी त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी अर्ध्याच्या वरती चाललेले असतात
आणि थोडंसं आता ते गोष्ट प्राप्त करायची राहिलेली असते आणि मध्येच आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की मी असं असं करत आहे आणि मला असं असं करायचं आहे. जसं तुम्ही सांगता की तिथं तुमचा पराभव झालाच समजा. आलं लक्षात? म्हणजे भगवान बुद्ध हेच सांगतात, जे गोष्ट जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्ही दुसऱ्याला सांगू नका. आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट सांगत असता त्याच्यामध्ये बाधा येत असते, त्याच्यामध्ये अडथळे येत असतात, त्याच्यामध्ये मारसेनाही येत असते. म्हणून भगवान बुद्ध प्रामुख्याने सांगतात की तुमचा वाचेवरती संयम असला पाहिजे आणि ज्या गोष्टी समाजामध्ये बोलायच्या आहेत त्याच गोष्टी समाजामध्ये बोलल्या पाहिजेत. ज्या गोष्टी नाही बोलायच्या त्या गोष्टी आपण कधीही बोलता कामा नाही. जर त्या गोष्टी बोलल्यात तर त्याच्यामध्ये 101% बाधा आलीच समजा, अडचण आलीच समजा. लक्षात? बरेचसे लोक म्हणतात आम्ही घर बुक केलं होतं आणि आमच्या नातेवाईकाला सांगितलं, तिथलं बांधकामच बंद झालं म्हणतात, आमची बुकिंगची रक्कम गेली म्हणतात, बिल्डर पळून गेला म्हणतात, आम्ही एका ठिकाणी जागा घेतली म्हणतात आणि जागेची थोडी रक्कम दिली म्हणतात आणि जशी ती जागा आम्ही नावे करायला गेलो तर तो माणूसच पळून गेला म्हणतात. काय की नाही? म्हणजे अशा काही ना काहीतरी अडचणी येत असतात. आम्ही नवीन कार बुक करायला गेलो म्हणतात आणि नातेवाईकाला सांगितलं की अहो आम्ही ही कार घेणार आहे, नाही का, आमचे येणारे पैसे थांबून जातात, कार घेणं होत नाही. घर बांधायला काढलेलं असतं आणि घर बांधायला काढल्याबरोबर ही गोष्ट समाजामध्ये जाते, 4 लोकांमध्ये जाते, यातीगणामध्ये जाते, तर ते घर बांधण्यासाठी नाना तऱ्हेचे अडथळे येत असतात. आणि म्हणून श्रीलंकेचे गुरु भंतेजी पण नेहमी सांगतात, जे तुमचं मोठं ध्येय आहे, जे तुमचं मोठं काम आहे, ते काम जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल तुम्ही वाच्यता करू नका. तुमच्या वाचेवरती संयम ठेवा, तुमच्या मनावरती संयम ठेवा, तुमच्या कायेवरती संयम ठेवा. काया वाचा मन जर तुमच्या ताब्यात राहिलं तर तुम्हाला प्रगतीपासून कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून कुठलेही कार्य करताना, कुठलेही काम करत असताना त्याची तुम्ही वाच्यता करू नका. थोडक्यात तुम्हाला भगवान बुद्ध मौन राहायला सांगतात. जिथे मौन आहे तिथे कार्यसिद्धीस जातात आणि जिथे आर्य मौन आहे तिथे मात्र ते कार्य तुमच्या पायावरती लोळण घालत असते. त्याला हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी तुमच्या पायावरती लोटांगण घालत असते असं म्हटलं जाते, आहे ना. तर आपल्या याच्यामध्ये ते कार्य म्हटलं जाते, इतर संप्रदायामध्ये ते लक्ष्मी म्हटलं जाते, आहे ना. तर ह्या गोष्टी भरपूर काही आहेत पण आपण त्या गोष्टी मान्य करत नाही, आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. आपण त्या गोष्टी म्हणतो की आपल्या धर्मामध्ये ह्या गोष्टी नाहीच आहेत, असं कुठं असते का, नाही का, असं म्हणू आपण हातचं जे काम आहे, हातात आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला हिरावून आपण बसत असतो. म्हणून बुद्ध म्हणतात जे काही काम करत आहात ते काम तुमचं गुपित असलं पाहिजे, तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे, तुम्ही संपूर्ण इंद्रियांनी संयमित असले पाहिजे, तेव्हा मात्र ते कार्य सिद्धीस जात असते. आलं लक्षामध्ये? म्हणून भगवान तथागतांच्या काळामधला एक प्रसंग मला आठवतो की भगवंताचे एक शिष्य भिक्षू एका उंच पहाडीवरती राहत होते आणि तिथे राहून ते ध्यान मनन चिंतन करायचे. ध्यान मनन चिंतन करत असताना त्यांच्याकडे बरेचसे लोक जायचे आणि त्यांना म्हणायचे की आम्ही तुमचा शिष्य बनण्यासाठी तयार आहोत, आम्हाला शिष्य बनवा, कारण तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे त्याग आहे, तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, शील सदाचार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला अशी इच्छा होते की तुमचा शिष्य बनावं, आम्हाला तुम्ही भिक्षू बनवा. तर ते भिक्षू कुणालाही प्रवजित करत नव्हते, कुणालाही शिष्य बनवत नव्हते. जे कोणी म्हणाल की मला शिष्य बनायचं तर त्यांना ते तिथून हाकलून लावायचे. आणि असं करता करता ते भंतेजी साधनेमध्ये लीन असता असता जवळजवळ ते म्हातारे झाले आणि म्हातारे झाल्याच्या नंतर त्यांचं शरीर मात्र काही काम करत नव्हतं. म्हातारपणामध्ये आपल्याला आपल्या सभोवतालच्या लोकांची आवश्यकता भासते. आपण जेव्हा तरुण असतो, तारुण्यामध्ये असतो, जवानीमध्ये असतो, तेव्हा आपण जवळच्या लोकाला किंमत देत नाही, भावाला किंमत देत नाही, बहिणीला किंमत देत नाही, कुणाला जवळच्या नातेवाईकाला आपण किंमत देत नाही ना. का देत नाही किंमत?
कारण आपल्यामध्ये तारुण्य असते, आपल्यामध्ये शक्ती असते, आपल्यामध्ये जोश असतो आणि एकदम आपल्यामध्ये अहंकार येतो, आहे की नाही, की मला कुणाची काही गरज नाही आहे आणि तुझ्या वाचून माझं काय राहत नाही आहे असं आपण बोलत असतो. पण आपण जेव्हा वयोवृद्ध होतो, शरीर काम करत नाही, नाही का, कान काम करत नाही, डोळे काम करत नाही, वाचा काम करत नाही, शरीर काम करत नाही, आहे ना, काहीच हे अवयव काम करत नाहीत, तेव्हा आपण अस्वस्थ होतो, थकून जातो आणि तेव्हा मात्र आपल्याला आपल्या यातीगणांची आवश्यकता वाटत असते. आपले जे भाऊ असतील, आपले ज्या बहिणी असतील, आपले जे आईवडील असतील, आपले नातेवाईक असतील, आहे ना, सगळ्यांची आपल्याला आवश्यकता भासते आणि असं वाटतं की कोणीतरी आमच्याकडे यावं, आम्हाला 2 शब्द बोलावे, नाही का, आम्हाला प्रेमाने काहीतरी खाऊ पिऊ घालावं, असं माथरपणात वाटते बरं का. बऱ्याचशा घरामध्ये आम्ही जातो तर वयोवृद्ध लोक असतात आणि त्यांच्याकडे गेलं की ते इतकं आमच्याशी चर्चा करतात, इतकं बोलतात, तर ते बोलत असताना स्पष्ट जाणवते की यांच्यासोबत संवाद करणारं घरामध्ये कोणच नाही. त्यांचं बेड असतं आणि त्यांना ते झोपून ठेवतात आणि एक वेळचं थोडंसं जेवण देतात आणि का औषध पाणी असेल दिलं जातं, पण त्यांच्यासोबत बोलणारं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणारं त्या घरामध्ये कोणीच नसतं. ते इतकी आमच्याशी बोलतात आणि तेव्हा आमच्या मुखातून शेवटी एक शब्द येतोच की या घरामध्ये तुम्हाला कोणीही बोलत नसावं. तेव्हा ते सांगतात की होय भंतेजी, या घरामध्ये सर्व काही आहे, परंतु मला बोलणारं कोणच नाही आहे, नाही का. म्हणजे घरात माणसं आहेत पण ते माणसं असून नसल्यागत आहेत, आहे की नाही. या घरामध्ये सगळं वैभव आहे पण ते माझ्यासाठी नसल्यासारखंच आहे. एवढी प्रॉपर्टी आहे म्हणतात, ते माझीच आहे, पण तिला काय जाळायचं का म्हणतात. मला जर कोणी 2 शब्द प्रेमाचे बोलत नाही आहे तर या प्रॉपर्टीचं काय करायचं आहे म्हणतात. माझ्या मुलाचं काय करायचं म्हणतात, माझ्या मुलीचं काय करायचं, नाही का, माझ्या नातेवाईकाचं काय करायचं, लोणचं घालायचं का म्हणतात. म्हणजे स्पष्ट ह्या गोष्टी दिसतात. त्यांना फक्त तुम्ही 2 शब्द प्रेमाचे बोलावे एवढीच त्यांना भूक असते, एवढीच त्यांना तहान असते, नाही का. तर हे भंतेजी बिचारे वयोवृद्ध झाले आणि वयोवृद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. तर एक अचानक तरुण मुलगा आपल्या बॅगमध्ये काय वस्तू भरतो आणि त्या उंच शिखरावरती जिथे भंतेजी होते तिथे जातो आणि गेल्याच्या नंतर त्या भंतेजींना अभिवादन करून म्हणतो की भंतेजी, मला संसारामध्ये मन लागत नाही आणि मी अविवाहित आहे, माझं लग्न पण झालेलं नाही आहे, माझे माता पिता आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, सगळे गणगोत्र आहे, पण त्यांच्यामध्ये माझं मन एकाग्र होत नाही, त्यांच्यामध्ये मी एकरूप होत नाही, मला घरामध्ये सुख शांती समाधान काही जाणवत नाही. तर भंते, मला तुमचा शिष्य बनवा, मी तुमच्यासोबत राहतो आणि तुमच्यासोबत राहून तुमची खूप सेवा करतो. आता मी काय घरी जात नाही. भंतेजींना सुद्धा एका शिष्याची आवश्यकता होतीच, म्हातारे झाले होते आणि मग ते भंतेजी त्या मुलाला म्हणजे प्रवचित करतात, भिक्षू बनवतात आणि भिक्षू बनवल्याच्या नंतर त्याला सांगतात की बाबा रे, संन्यासी जीवन जगणं, श्रमण जीवन जगणं, त्यागी जीवन जगणं हे फारसं सोपं नाही आहे. तुला जरी दिसत असेल की भिक्खूंचं जीवन खूप चांगलं आहे, यांना दक्षिणा मिळते, यांना मान सन्मान मिळतो, यांचा पूर्ण जय जयकार होतो, असे तुला जरी दिसत असेल, ह्या वरवरच्या गोष्टी आहेत, पण जर तू एकदम अंतर गोष्टीचा विचार केला, आध्यात्मिक गोष्टीचा विचार केला, तर भिक्खूचं जीवन हे खूप खडतर आहे, खूप तपश्चर्याचं आहे, खूप त्यागाचं आहे. हे जीवन भोगायचं नाही आहे, हे जीवन त्यागायचं आहे. तुला ह्या गोष्टी मान्य आहेत का? तू राहशील का? जेवण मिळत नाही, पाणी मिळत नाही, नाही का, पूर्ण उन्हामध्ये राहावं लागतं, पावसाळ्यामध्ये राहावं लागतं, तुला ह्या गोष्टी चालतील का? तर तो म्हणाला की मी भिक्खू बनल्याच्या नंतर कुठल्याही स्तराला जाण्यासाठी तयार आहे, कुठलाही त्याग करण्यासाठी मी तयार आहे, मला तुम्ही भिक्खू म्हणूनच राहू द्या. आता माझ्यामध्ये शंका कुशंका विचार तर्क वितर्क काही उत्पन्न करू नका, मी आता भंतेजी बनलेला आहे, मी तुमच्यासोबतच राहील. आणि मग ते दिवस जातो आणि रात्रीला पूर्ण असा अंधार होतो आणि अंधारा पूर्ण त्या डोंगरावरती अनेक प्राण्याचा भीतीदायक आवाज येतो आणि त्याच्यामध्ये
त्या पहाडीवरती कुठल्या प्रकारे निवास नसतं, कुटी बांधलेली नसते, तर एक झाड असतं, त्या झाडाखाली जे भंतेजी राहत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या नवीन भिक्षूला, त्या मुलाला खूप तहान लागली, तिथे पाणी पण नाही आणि ते पाणी शोधायला जातो. तर पाणी शोधता शोधता अर्धी रात्र निघून जाते, सकाळची वेळ होते, सूर्य उगवत असतो. तेव्हा ते वयोवृद्ध भंतेजी त्याच्याकडे जातात आणि म्हणतात की तुला सहज पाणी मिळणार नाही आहे. पाण्याचा झरा कुठे होता हे मला माहीत होतं, पण मी तुला सांगितले नाही. मी बघत होतो तुझ्यामध्ये किती संयम आहे, नाही का, तुझ्यामध्ये त्यागाची किती भूमिका आहे हे मी बघत होतो. चल मित्रा, तुला खूप तहान लागलेली आहे, तर मी तुला एका झऱ्याकडे घेऊन जातो. ते वयोवृद्ध भंतेजी त्या तरुण मुलाला झऱ्याकडे घेऊन जातात जिथे पाणी आहे. आणि तो मुलगा इतका तहानेने व्याकुळ झालेला होता की त्याला काही सुचत नव्हतं. त्याला फक्त डोळ्यापुढे पाणी होतं, फक्त पाणी, नाही का. तर तो जसा झरा बघतो तसा झरा बघितल्याबरोबर तो पूर्ण पाणी प्यायला सुरुवात करतो. आता गुरु पण त्याच्यासोबत असतात. गुरु म्हणतात की अरे तू किती अज्ञानी आहेस. जर तुझे गुरु तुझ्यासोबत आहेस तर तू स्वतः आधी पाणी पिण्यापूर्वी भिक्षूंना, मोठ्या गुरुला विचारले पाहिजे होते की गुरुदेव तुम्हाला तहान लागली का, तुम्हाला पाणी देऊ का. तर तो मुलगा म्हणाला की हे गुरुदेव, मला इतकी तहान लागली होती की मला अवतीभोवती काहीच दिसत नव्हतं, फक्त मला पाणी दिसत होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला विसरलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारलेलं नाही आहे. मग तो स्वतः पाणी पिल्ला असतो, नंतर गुरुला पाणी देतो. गुरु पाणी पितात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मात्र त्या झऱ्याकडे जातात आणि पाणी पितात. तर तो सुरुवातीला गुरुला पाणी देतो आणि नंतर तो स्वतः पाणी प्राशन करतो. तर गुरु त्याला विचारतात की तुला कालच्या पाण्याची टेस्ट कशी लागली आणि आताच्या पाण्याची टेस्ट कशी लागली. तर तो काय म्हणाला की गुरुदेव, काल जे पाणी मी प्राशन केले होते त्याची मी टेस्ट बघितलेली नाही, मला फक्त तहान भागवायची होती म्हणून मी पाणी प्राशन केलेलं आहे, चवीसाठी मी काल पाणी पिलेलं नाही आहे. मग आजच्या पाण्याची टेस्ट कशी होती. तर गुरुदेव, आज जरा मला पाणी बरं वाटलं, नाही का, त्याची चव मला चांगली लागलेली आहे. ठीक आहे म्हणतात, नाही का. पुन्हा तिसऱ्या दिवशी जातात आणि तिसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये एक प्राणी मृत असतो, पडलेला असतो, मेलेला असतो. तर ते पाणी काढतात आणि तो गुरु म्हणतात की तुला हे पाणी प्यायचं आहे का, याच्यामध्ये तर असा प्राणी मरून पडलेला आहे. तर त्यावेळेस तो म्हणतो की गुरुदेव, मला मात्र या पाण्याला प्राशन करायचं नाही आहे, कारण या पाण्यामध्ये एका प्राण्याचा जीव गेला आहे, ते पाणी दूषित झालेले आहे. अरे मग हेच पाणी जर पहिल्या दिवशी दूषित झालं असतं तर, तुला खूप तहान लागलेली होती ना, त्या दिवशी जर दूषित झालं असतं तू काय केले असते. गुरुदेव, हे मी पाणी प्राशन केले असते, नाही का, हे पाणी मी पिले असते, काही मरून पडलं असलं तरी मी पाणी पिलं असतं, कारण मला माझा जीव वाचवायचा होता. तर त्यावेळेस गुरुदेव म्हणतात की अरे जिथे चव आली, नाही का, तिथे मात्र खऱ्या अर्थाने प्रगतीचे रस्ते थांबलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही एखादं काम म्हणजे काहीतरी स्वार्थासाठी करत असता किंवा एखादं भोजन करायचं असेल तुम्हाला, ते चवीसाठी करत असता, तर ते भोजन तुमच्यासाठी अमृत बनत नाही, ते भोजन तुमच्यासाठी पॉयझन बनत असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले ना की जिगीच्छा परमा रोगा, भूक हा एक रोग आहे आणि त्या रोगाचं औषध काय आहे तर भोजन आहे. मग तुम्ही आजारी पडल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये जाता आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला औषध देतो. मग तुम्ही म्हणता का की हे औषध खूपच कडू आहे, आता मी नाही घेणार. असं नाही म्हणू शकत. आपण असा विचार करतो की मला या रोगातून बरे व्हायचं आहे म्हणून मी औषध खाल्ले पाहिजे. मग ते कडू असो, आंबट असो, खारट असो की तुरट असो, चवीचं असो की बेचवीचं असो, आहे की नाही. बरं, म्हणजे आपल्याला आजारातून मुक्त व्हायचं असतं, बरं व्हायचं असतं, म्हणून आपण त्या औषधाला ग्रहण करतो, त्याला ॲक्सेप्ट करत असतो. तसेच भगवान बुद्ध म्हणतात भूकसुद्धा एक रोग आहे आणि त्या रोगाचं औषध काय आहे, भोजन आहे. मग ते भोजन तुम्ही खरट असो की तुरट असो, आंबट असो, कसं असो, नाही का, भूक भागवण्यासाठी
तुम्हाला ते भोजन ग्रहण करायचं आहे, ना की चवीसाठी खायचं आहे. लक्षात, चवीसाठी जर तुम्ही जेवण करत असाल तर भगवान म्हणतात की तुमची भूक कधीही भागणार नाही आहे. बरेचसे आपले पुरुष मंडळी जेवण चांगलं झाले नाही, टेस्ट झाले नाही की म्हणतात हे तूच काय म्हणतात, नाही का, तुझ्या तोंडावर फेकून मारू का ताट म्हणतात, आहे की नाही, याच्यामध्ये चव आहे का म्हणतात, जास्त मीठ झालं म्हणतात, आहे ना. म्हणजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आज वर्तमान काळामध्ये तुम्हाला ऐकायला येतात, बघायला मिळत असतात. पण भगवान बुद्धाने आणि भगवंताच्या आर्य श्रावक संघाने आजपर्यंत जे जे भोजन ग्रहण केलं ते चवीसाठी नाही केलं, नाही का, ते चवीसाठी कधी त्यांनी खाल्लेलं नाही आहे. तर ते केवळ भूक हा रोग शांत होण्यासाठी, भुकेला शांत करण्यासाठी त्याने ते जेवण केलेलं आहे. तर ते गुरुदेव तेच म्हणतात की हे माझ्या मित्रा, माझ्या शिष्या, जर हे पाणी तू चवीसाठी पित असणार तर तुझे तहान कधीही भागणार नाही आहे. जे प्राणी याच्यामध्ये मरून पडलेला आहे तर हा तर एक निसर्ग नियम आहे. इथे जे जे सत्व जन्माला आले, जे जे प्राणी जन्माला आले, जीवजंतू जन्माला आलेत, मनुष्य जन्माला आलेत, ते काही ना काही कुठल्या ना कुठल्या कारणाने मरणारेच आहेत. लक्षामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी दिसत असतात तर त्याच्याबद्दल अनित्य भाव उत्पन्न करायचा असतो आणि अनित्य भावना उत्पन्न करून तुम्ही स्वतःची तहान भागवण्यासाठी, स्वतःची भूक भागवण्यासाठी त्या गोष्टीला आपण सेवन केले पाहिजे. पूज्य भंते महाकाश्यप महास्तवीर जे भगवान तथागतांचे अग्रशिष्य होते, भगवान तथागतामध्ये महापुरुषाचे 32 लक्षण होते आणि महाकाश्यप भंतेमध्ये महापुरुषाचे 7 लक्षण होते. म्हणजे भगवान बुद्धांसारखे दिसणारे महाकाश्यप भंतेजे जेव्हा भिक्षा मागायला जातात तर एक कुष्ठरोगी व्यक्ती त्यांना भोजन पात्रामध्ये भोजन देते. तर भोजन देत असताना त्या कुष्ठरोगी व्यक्तीचं जे बोट आहे त्या भातासोबत त्या भिक्षापात्रात पडतं. लक्षात. आणि भिक्षापात्रात पडल्याच्या नंतर भंतेजी भिक्षा घेऊन जातात, एका झाडाखाली बसतात आणि बसल्याच्या नंतर ते भोजन पात्रामध्ये बघतात तर एका त्या व्यक्तीचं बोट जे रक्ताने पूर्ण बरबटलेलं आहे आणि पूर्ण नाना तऱ्हेच्या दुर्गंधीने ते बोट बरबटलेलं आहे आणि ते बोट मात्र भिक्षापात्रात पडतं. तर त्यावेळेस महाकाश्यप भंतेजी त्या दृश्याला बघून कुठल्याही प्रकारची घृणा करत नाहीत. लक्षात. कुठल्याही प्रकारची घृणा करत नाहीत. ते काय म्हणतात, हे अनित्य आहे म्हणतात. ते त्या बोटाला अलगद असं बोटाने धरून असं काढतात, साईडला ठेवतात आणि त्या भोजनाकडे बघतात आणि भगवंतांची जे गाथा आहे ते गाथेचं स्मरण करतात. काय म्हणतात, दानं ददंतु सद्धाय शीलं रखंतु सबदा भावना भिरता होंतु गच्छंतु देवतागता. भंतेजी काय म्हणतात की ज्या व्यक्तीने मला हे जे दान दिलेलं आहे ते दान मोठ्या श्रद्धेने दिलेलं आहे, शीलाचं पालन करून दिलेलं आहे. दान देताना त्याची भावना चांगली होती, त्याचं मन चांगलं होतं, त्याचं मन शुद्ध होतं आणि या दानाच्या पुण्यप्रभावाने त्याला देवतानुगती प्राप्त हो. लक्षात. आपल्यासारखं कोणी असतं तर बघा, त्याने मला जेवण दिलं पण ते सडलेलं बोट त्याच्यात टाकून दिलं. मला जेवण दिलं म्हणतात पण त्याच्यात मीठ जास्त टाकून दिलं म्हणतात, आहे ना. एका बाईनं तर तेलच जास्त टाकलं म्हणतात, चटणी जास्त टाकली म्हणतात. म्हणजे वरवरच्या गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात आणि ते जरी एक्स्ट्रा झाल्या तरी आपण त्या माणसालाही नाव ठेवतो आणि त्या अन्नाला पण नावं ठेवत असतो. महाकाश्यप भंतेने अन्नाला नाव ठेवलं का, त्या जेवणाला नाव ठेवलं का, नाही. ते म्हणतात हे जे मला दान मिळालं खूप श्रद्धेनं मिळालेलं आहे, खूप श्रद्धेने त्याने मला दिलेलं आहे आणि या दानाच्या पुण्यप्रभावाने तो व्यक्ती जेव्हा मनुष्य देह त्यागेल तर त्यावेळेस त्याला देवतानुगती प्राप्त हो. किती त्यांचं मन कारुणिक असेल, किती शुद्ध मन असेल, दुसऱ्याबद्दल करुणा करण्यासाठी, दया करण्यासाठी तुमचं मन उच्च कोटीचं लागते. आलं का लक्षात. आज तुम्ही पावलोपावली लोकांना बघा, लोक द्वेष करणारे मिळतात, राग करणारे मिळतात, ईर्ष्या करणारे मिळतात, दुसऱ्याला कमी लेखणारे भेटतात, आहे की नाही. पण समोरच्याला लय चांगलं म्हणणारे भेटतात का. आमच्या शेजारचा बापा ते तर लय बेकार आहे म्हणतात, सगळं जग वाचावं म्हणतात पण ते मराव, आहे की नाही. बरं, ही आपली भावना आहे.
म्हणजे आपलं मन किती संकुचित आहे बरं, किती हलक्या दर्जाचं आपलं मन आहे. शेजारचा जगला पाहिजे मी मेलो पाहिजे असं जे मन आहे ते मोठं मन आहे, ते उच्च कोटीचं मन आहे, ते बुद्धाचं मन आहे, ते करुणेचं मन आहे, ते दयेचं मन आहे. आलं लक्षात? तर ह्या गोष्टी महाकाश्यप भंतेजीमध्ये होत्या. तर महाकाश्यप भंतीसारखं आपलं मन उच्च असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे, करुणेनं भरलेलं आपलं मन असलं पाहिजे. एखादा दुःखी व्यक्ती जरी दिसला तर तुमचं मन असं करुणेने ओतपोत भरलं पाहिजे. एखादा रोगी व्यक्ती दिसला तर तुमचं मन करुणेने भरलं पाहिजे, त्याला मंगलमैत्री तुम्ही दिली पाहिजे, आहे की नाही? तर तो बुद्धाचा उपासक, ती बुद्धाची उपासिका, तो बुद्धाचा भिक्षू, ती बुद्धाची भिक्षुणी, आहे की नाही? जर आपण कपडे रंगीबेरंगी घातले, नाही का, चिवर घातलं, पांढऱ्या साड्या घातल्या, पांढरे कपडे घातले आणि बुद्धाच्या पुढे अगरबत्ती मेणबत्ती हे दणकासूर रोजच, नाही का, आणि मन एकदम असं मळलेलं, ते बुद्ध म्हणत असेल कशाला लावतो बाबा अगरबत्ती, आहे की नाही? तू विहारच कशाला विहारात, नाही का, ही विनाकारण विहारात यायला असं बुद्ध म्हणू शकतात. कारण आपलं आचरण शुद्ध नसेल तर ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने दिसून येत असतात. आणि म्हणून ते वयोवृद्ध भिक्षू त्या भंतेला काय म्हणतात, नवीन भंतेला, की अरे ह्याच्यामध्ये प्राणी मरून पडला म्हणून हे पाणी घाण झालेलं आहे, असा जर तुझा समज असेल आणि या पाण्याने तुझी तहान भागत नसेल तर तू मरेपर्यंत सुद्धा तुझी तहान कधीही भागणार नाही आहे. जसे महाकाश्यप भंतेने ते बोट अलगद बाहेर काढून टाकले आणि ते भोजन ग्रहण केले, तशी तुझी अवस्था असली पाहिजे, तसे तुझे मन असले पाहिजे, तरच तुला खऱ्या अर्थाने या जीवनामध्ये यथार्थ ज्ञान प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर हा संवाद झाल्याच्या नंतर ते छोटेसे भंतेजी नवीन त्या आपल्या वयोवृद्ध भंतेला गुरुला म्हणतात की मला तुम्ही भगवान बुद्धाचं उच्च कोटीचं ज्ञान सांगा. भगवान बुद्धाचं तत्वज्ञान काय आहे, बुद्ध दर्शनशास्त्र काय आहे हे तुम्ही मला थोडं समजावून सांगा. भंतेजी त्याचे शब्द ऐकतात आणि मौन राहतात आणि तिथून ते निघून जातात. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुद्धा तो शिष्य भंतेला हाच प्रश्न विचारतो की भंते तुम्ही मला काहीतरी तत्वज्ञान सांगा, बुद्धाचा उपदेश करा, जेणेकरून तो उपदेश मी लाखो लोकांना सांगेल आणि लोकांचं जीवन बदलून टाकेल, माझ्यामध्ये विद्वत्ता येईल, माझ्यामध्ये पांडित्य येईल, माझ्यामध्ये ज्ञान येईल, मला काहीतरी सांगा तुम्ही. ते वयोवृद्ध भंतेजी त्याला काही सांगत नाहीत, निघून जातात. एका दिवशी वयोवृद्ध भंतेजी ध्यानाला बसलेले असतात आणि हा शिष्य म्हणतो की भंतेजी मला काहीच सांगत नाहीत आणि नुसतं ध्यानामध्ये असतात, तर मी सुद्धा काय करतो, उंच टेकडीवर जातो आणि तिथे साधनेचा अभ्यास करतो. आणि मग ते एका उंच टेकडीवर जाऊन बसतात ते नवीन भंतेजी, आणि बसल्याच्या नंतर सायंकाळची वेळ असते, विजांचा कडकडाट होतो आणि त्या ठिकाणी जेवढे काय असे हिंस्र प्राणी आहेत, खूप असे जीवजंतू आहेत, ते सगळे मात्र त्या तरुण भंतेच्या अवतीभोवती येतात आणि तिथे मात्र त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या भिक्षूला ते हल्ला करू शकत नाही, त्या भिक्षूला ते मारू शकत नाहीत. जे चांगल्या हेतूने भिक्षू बनतात, चांगल्या उद्देशाने भिक्षू बनतात आणि ज्यांचं चित्त असं एकदम निर्मळ असतं, प्रसन्न असतं, कारुणिक असतं, त्याच्या अवतीभोवती हिंस्र प्राणी येतात पण त्याला ते इजा पोहोचू शकत नाहीत. कारण तिथे मैत्रीचं वलय असते, तिथे करुणेचं वलय असते, बुद्धाचं शुद्ध आचरण त्या ठिकाणी असते, म्हणून ते प्राणी त्या भिक्षूला हल्ला करू शकत नाहीत. आजही आपण ताडोबा जंगलामध्ये पूज्य ज्ञानज्योती भंतेजींच्या विहारामध्ये गेलात आपण तिथे तर पाहू शकता की वाघ भंतेच्या अवतीभोवती बसतात, हिंस्र प्राणी येतात पण भंतेजीवरती हल्ला करू शकत नाहीत. आलं लक्षात? त्याचं कारण काय? त्याचं कारण त्यांच्यात असलेली मैत्री, त्यांच्यामध्ये असलेलं शील, सदाचार, करुणा त्यांच्यामध्ये असलेली, दया त्यांच्यामध्ये असलेली. आपण आजही आपल्या बेडशेलीला मुक्काम करा तुम्ही, नाही का, तर इतके मोठमोठे साप येतात, आम्ही ध्यानाला बसलेलो असतो, नाही का, तर त्या ठिकाणी अशा अवतीभोवती येऊन साप बसतात, तेथे मुक्काम करतात ते, आणि जवळजवळ 6-6, 7-7 फुटाचे साप येतात, पण ते कधीही आम्हाला काही करू शकत नाहीत. एकतर 6 फुटाचा साप असा पाण्यात झोपला होता आणि त्या सापाच्या वरती मी उडी मारली, नाही का, तो माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये आला,
तर तो अस्सल नाग होता, पण तो असा हल्ला पूर्ण, पण त्याने कधी मला इजा पोहोचवली नाही. तर अशा अनेक वेळा त्या ठिकाणी प्रसंग घडलेले पाहतो आम्ही. पण ते प्राणी हिंसा करत नाहीत, चावा घेत नाहीत, कुठल्या प्रकारे दंश घेत नाहीत. त्याचं कारण काय? आपल्यामध्ये मैत्री असेल तर ते सुद्धा आपल्यावरती मैत्री करतात, आहे की नाही. आपल्यामध्ये राग असेल ना, तर त्यांना लगेच कळते की अरे हे बरोबर नाही, नाही का, याचा काटा काढला पाहिजे, आहे की नाही. तर समोरचा व्यक्ती रिॲक्ट होतो, प्राणीसुद्धा रिॲक्ट होत असतो. तर हे भंते जे तिथे बसलेले आहेत आणि नाना तऱ्हेचे प्राणी अवतीभोवती आलेले आहेत, ओरडत आहेत, तर यांच्यामध्ये पूर्ण साधनाशील सदाचार जागृत होतो आणि यांचा आरडाओरडा पूर्णतः बंद होतो. वाचेनं शांत, मनाने शांत, कायेने शांत, पळत पण नाहीत. ते म्हणतात जर माझं मरण आलेलं असेल तर मी ह्या ठिकाणी आता मरायला तयार आहे, नाही का. माझी पारमिता पूर्ण होईल, नाही का, मी माझं शरीर यांना अर्पण करतो, अशी ती भावना करतात आणि पूर्ण संयमित होतात, शांत होतात. आणि त्यावेळेस ते सगळे प्राणी ओरडतात, हमला करण्याचा प्रयत्न करतात आणि काही कालांतराने निघून जातात. आणि मग हा भिक्षू तिथून उठतो आणि आपल्या गुरुकडे जातो आणि गुरुकडे जाऊन बसतो. तर गुरु त्याला ऑब्झर्व करतात की याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आल्या का. तर त्यावेळेस त्या गुरुला एकदम महत्त्वाची गोष्ट दिसते. काय दिसते? की ज्या गोष्टी मला शिकवायच्या होत्या त्या गोष्टी मी यांना शिकवलेल्या आहेत. ते काय शिकवलेलं असतं गुरुनी? केवळ पुस्तकी ज्ञान शिकवलेलं नव्हतं, तर प्रॅक्टिकल ज्ञान शिकवलेलं असतं की तुमच्यामध्ये आर्यमौन आले पाहिजे. आलं लक्षात? तुमच्यामध्ये संयम आला पाहिजे, तुमच्यामध्ये सहिष्णुता आली पाहिजे, तुमच्यामध्ये करुणा आली पाहिजे, तुमच्यामध्ये दयाभाव आला पाहिजे. हे प्रॅक्टिकल ते वयस्कर भंतेजी या तरुण शिष्याला शिकवत असतात. आणि कधीही पुस्तकी ज्ञानापेक्षा जे प्रॅक्टिकल ज्ञान असतं, जे अनुभूतीचं ज्ञान असतं, ते तुमचं रक्षण करत असतं. पुस्तकी ज्ञान तुम्हाला पोपटासारखं बोलायला शिकवतं, पण जे अनुभूतीचं ज्ञान आहे ते तुम्हाला तारायला शिकवतं, आहे की नाही. जे तुमचं अनुभूतीचं ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला उच्च कोटीकडे घेऊन जात असतं, बुद्धत्वाकडे घेऊन जात असतं. आणि म्हणून आपल्याला आजच्या या उपदेशामध्ये म्हणजे हे सांगू इच्छितो की आपण थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला आत्मसात करण्याचा निश्चितच प्रयत्न करावा. प्रॅक्टिकल जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या अनुभूती तुम्हाला येत असतात. जसं त्या भिक्षूमध्ये आर्यमौन आले तसे तुमच्यामध्ये आर्यमौन आले पाहिजे. जे महत्त्वाचं आहे, जे कामाचं आहे तेच जर आपण बोललो तर निश्चितच सद्धर्म आपलं रक्षण करत असतो. बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये सद्धर्म का राहत नाही? कारण ते निरर्थक बोलणं, व्यर्थ बोलणं, बिनकामाचं बोलणं, कुणाची चाहडी चुगली करणं, कुणाची निंदा करणं, कुणाची भांडणं लावून देणं, ह्यामुळे आपल्या जीवनामधला सार हा निघून जात असतो, धर्म हा निघून जात असतं, बुद्धत्वाच्या शक्त्या आपल्यामधून निघून जात असतात. आजच्या या उपदेशामध्ये आपण आर्यमौन पाळण्याचा प्रयत्न करावा हे शिकवलेलं आहे. जास्तीत जास्त संयमानं, शीलानं जगण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिकल जगून दान धर्म करण्याचा प्रयत्न करावा, हाच उपदेश देतो. आज तायडे आई आणि बाबांनी आणि संपूर्ण परिवाराने मोठ्या श्रद्धेनं आईबाबांच्या स्मरणार्थ ही पूजा या ठिकाणी घेतलेली आहे. निश्चितच या आजच्या या बुद्धपूजेच्या माध्यमातून जे जे पुण्य संचित झालेलं आहे, भोजनदानाच्या माध्यमातून आणि परित्राण पाठाच्या माध्यमातून, दानकर्माच्या माध्यमातून जे जे पुण्य संचित झालेलं आहे ते पुण्य मी आईबाबांच्या चित्तशक्तीला अर्पण करतो. त्यांची सुगती हो, दुःखातून मुक्ती हो, त्यांचं चित्त परम शांती धारण करो, अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. आपण सगळेजण बसलात, आपल्या सगळ्यांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना थांबवतो. सर्वांचं मंगल हो.